नमस्कार, मी वैद्य इंदिरा साठे वात्सल्य गर्भसंस्कार या आपल्या यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत करते. आपण गोष्टीमार्फत गर्भातल्या बाळाच्या मनाला, बुद्धीला आकार देणार आहोत. बाळाला गोष्ट सांगण्यासाठी तुम्ही स्वच्छ, शांत, निवांत, प्रसन्न जागी बसा. तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल अशा जागी तुम्ही बसा. तुमच्या पाठीला, कमरेला आधार द्या. तुमचे डोळे बंद करा. मन शांत करा. तुमचे दोन्ही हात तुमच्या ओटीपोटावर ठेवा. तुमचे दोन्ही हात पोटातल्या बाळाला स्पर्श करत आहेत अशी कल्पना करा. तुमचे चित्त एकाग्र करा. तुम्ही मनाने, भावनेने पूर्णपणे बाळाशी जोडल्या गेल्या आहात असं अनुभवा. बाळाशी एकरूप व्हा. आता तुम्ही जी काही गोष्ट ऐकणार आहात ती पूर्ण लक्ष देऊन ऐका व तशी कल्पना करा, म्हणजे ती गोष्ट बाळापर्यंत पोहोचेल. आता आपण गोष्टीला सुरुवात करीत आहोत. बाळा, आज मी तुला खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे स्ट्रगल किंवा संघर्ष. बाळा, एकदा एक शेतकरी त्याच्या शेतामध्ये काम करत होता. काम करता करता त्याचं लक्ष एका झुडपाच्या फांदीकडे गेलं. त्या फांदीवर एका सुरवंटाने, सुरवंट म्हणजे काय तर सुरवंट ही कॅटरपिलर नावाची स्टेज असते जी पुढे भविष्यामध्ये एक सुंदरशा फुलपाखरामध्ये रूपांतरित होते. त्या सुरवंटाने एका कोशामध्ये स्वतःला लपेटून घेतलं होतं. त्या दिवसानंतर शेतकरी दररोज त्या कोशाकडे बघायला लागला. रोज त्या कोशात होणाऱ्या बदलाकडे लक्ष द्यायला लागला. एक दिवस त्याच्या लक्षात आलं की त्या कोशातून एक फुलपाखरू बाहेर पडण्याचा प्रयत्न करतंय. त्या कोशाला बारीकसं छिद्र पडलेलं होतं. त्या कोशातून ते फुलपाखरू बाहेर येण्यासाठी धडपडत होतं, जोर लावत होतं. त्या फुलपाखराचा तो प्रयत्न पाहण्यासाठी तो शेतकरी तिथेच बसून राहिला. खूप वेळ गेला. ते फुलपाखरू पूर्ण कसोशीने, पूर्ण ताकद लावून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतं, पण त्याला यश मिळत नव्हतं. त्यात बराच वेळ गेला. शेतकऱ्याला कंटाळा यायला लागला. आणखीन थोडा वेळ गेला, मग शेतकऱ्याला राहवलंच गेलं नाही. त्याला त्या फुलपाखराची मदत करावीशी वाटली. त्याने थोडा विचार केला आणि त्या कोशाच्या त्या बारीक छिद्राला मोठं करून टाकलं. शेतकऱ्याला वाटलं की त्याच्या अशा मदतीने फुलपाखरू अगदी सहज बाहेर येईल आणि त्याला त्रास होणार नाही. आणि झालंही तसंच. फुलपाखरू मोठ्या छिद्रातून अलगदपणे बाहेर पडलं. पण बाळा, त्या लहानशा छिद्रातून बाहेर पडताना ते फुलपाखरू जो जोर लावत होतं, तो जोर लावल्यामुळे, ती ताकद लावल्यामुळे, त्या संघर्षामुळे, त्या स्ट्रगलमुळे, त्या कोशाच्या पापुद्र्यावर होणाऱ्या घर्षणामुळे त्या फुलपाखराच्या पंखांवरचा जो चिकट पदार्थ निघणार होता, तो चिकट पदार्थ फुलपाखराच्या सहज बाहेर पडल्यामुळे निघालाच नाही. तो चिकट पदार्थ त्याच्या पंखांना तसाच राहिला. त्या फुलपाखराचे पंख तसेच चिकटून राहिले. ते मोकळे झालेच नाहीत. व पंख मोकळे न झाल्यामुळे त्याला उडताच आलं नाही. त्याला स्वच्छंदाने बागडताच आलं नाही आणि आयुष्यभर त्याला स्वच्छंदपणे उडताच आलं नाही. म्हणून बाळा, संघर्ष म्हणजे स्ट्रगल हा आयुष्यात खूप महत्त्वाचा असतो. त्याला डावलून चालत नाही. त्याला घाबरलं नाही पाहिजे. संघर्षातून बाहेर पडल्यानंतर जो आनंद, जे यश मिळणार असतं, त्याचा आनंद खूप वेगळा असतो. निसर्गाने प्रत्येकाला परिस्थितीचा असा कोश दिलेला आहे की त्याच्यातून बाहेर निघाल्यानंतर प्रत्येकाचे पंख मोकळे होतात आणि आपल्या बळावर आयुष्यात खूप उंच भरारी घेऊन यश मिळवतो. व पंखांनाही म्हणजेच कर्तृत्व शक्तीलाही खूप बळ मिळते. आपला कॉन्फिडन्स वाढतो व आपण स्वतःला सिद्ध करू शकतो. बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये जर संघर्ष असेल
तर तो संघर्ष तू खूप चांगल्या प्रकारे पूर्ण करशील व त्यातनं तुला खूप सुंदर यश मिळेल. धन्यवाद.